सांडपाण्यातून कमळ हे फूल जन्मतो, मात्र ते सांडपाणी कधीच कमळेच्या स्वच्छतेला व सुंदरतेला स्पर्श करत नाही. तात्पर्य एकच आहे, तुम्ही जेथे कोठे असाल तिथल्या वाईट गोष्टीचा परिणाम स्वतःवर होऊ नये. वर्तमान कितीही बिकट असो, मात्र कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकते, अगदी कमळासारखे. थकले असाल तर मोठी विश्रांती घ्या, पण पराभव म्हणून कधीही थांबू नका. संघर्ष हा निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यामध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद फुलामध्ये असते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखी होऊ शकतो.